राज्य सरकारी कर्मचारी सारथी या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. राज्य सरकारी निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाने नुकताच सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितार्थ एक निर्णय घेतलेला आहे. त्या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा आता निर्गमित झालेला आहे. जवळपास 8 महिन्यापासून प्रलंबित असणारा महागाई भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, तोही थकबाकीसह. तर या संदर्भातील सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. राज्य शासकीय कर्मचारी सारथी हे आपले युट्यूब चॅनल सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आपल्यासमोर आणत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ. पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित महागाई भत्ता शासन निर्णय अखेर जाहीर आणि कोणत्या महिन्यामध्ये लाभ मिळणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्याबाबतीमध्ये हा शासन निर्णय आहे वित्त विभागाचा. दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे. भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभाग कार्यालय ज्ञापन दिनांक 21 ऑक्टोबर 2024 पत्रानुसार हे जी आर करण्यात आलेला आहे. आपण बघतोय. बघूया शासन निर्णय काय सांगतो नेमकं. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता आणि त्या अनुषंगाने शासनाने आता निर्णय घेतलेला आहे. 1 जुलै 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर आता 50% वरून 53% करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा जो लाभ आहे तो जुलै महिन्यातच मिळालेला होता, मात्र राज्य सरकारी कर्मचारी या लाभापासून वंचित होते. जवळपास 8 महिन्यापासून हा निर्णय प्रलंबित होता. अखेर फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग मध्ये हा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि 50% जो महागाई भत्ता होता तो आता 53% करण्यात आलेला आहे. 3% महागाई भत्ता वाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. दिनांक 1 जुलै 2024 ते दिनांक 31 जानेवारी 2025 या कालावधीतील जी थकबाकी आहे ती माहे फेब्रुवारी 2025च्या वेतनासोबत देण्याचा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जी थकबाकी आहे ती फेब्रुवारी वेतनासोबत मिळणार आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना. आता या ज्या तरतुदी आहेत त्या राज्य सरकारी कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, त्याचप्रमाणे ज्या अनुदान प्राप्त संस्था आहेत, जिल्हा परिषद कर्मचारी जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये यांना सुद्धा हे लाभ त्यांना देय होणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत हे जे लाभ आहेत थकबाकी आणि सुधारित महागाई भत्ता या ठिकाणी भेटणार आहे. त्याचबरोबर एचआरए संदर्भात सुद्धा अपडेट्स आहे. जेव्हा महागाई भत्ता 50% क्रॉस होतो त्यावेळेला एचआरए जो आहे तो आता 10, 20, 30 म्हणजे ग्रामीण भागामध्ये 10 ठिकाणी, नगरपालिकेच्या ठिकाणी 20 ठिकाणी आणि 20% आणि शहरी भागामध्ये 30% आता हा घरभाडे भत्ता सुद्धा होणार आहे. तेव्हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.